आणि यानंतरची बातमी आहे पंढरपुरातून। पंढरपुरामध्ये विठ्ठलाची तुळशी अर्चना पूजा हिंदीतून आता होणार आहे। दर्शनासाठी गेलेल्या भाविकांनी आता या संदर्भामध्ये तक्रार दाखल केली आहे। मंदिर समितीकडून तक्रारीची गांभीर्याने सुद्धा दखल घेण्यात आलेली आहे। विठ्ठलाची तुळशी अर्चना पूजा ही हिंदीतून केली जात असल्याचा आरोप जो आहे तो आता भाविकांनी केलेला आहे आणि याच संदर्भामध्ये आता मंदिर प्रशासनाला सुद्धा एक पत्र देण्यात आलेलं आहे। तक्रार नोंदवलेली आहे आणि याच तक्रारीची दखल सुद्धा मंदिर प्रशासनाने घेतलेली आहे। 9 ऑगस्ट रोजी हिंदीतून पूजा घातल्याची जे तक्रार आहे, तर हिंदीतून कुठलीही पूजा होत नाही। पूजा ह्या सर्व मराठी आणि संस्कृत या भाषेतूनच होतात, परंतु फक्त जी माहिती सांगितली जाते ती प्राधान्याने मराठी आणि त्यानंतर जर समजलं नाही कुणाला, परभाषिक परप्रांतीय जर भाविक असतील तर त्यांना हिंदी भाषेतून आपण त्या ठिकाणी माहिती सांगत असतो। तर निश्चितच त्यांनी केलेली तक्रार सुद्धा मंदिर समितीने गांभीर्याने घेतलेली आहे। मंदिरामध्ये हे पांडुरंग, भगवान पांडुरंग हे महाराष्ट्राचं दैवत आहे आणि या ठिकाणी प्राधान्याने मराठीचाच वापर केला जातो। पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिरात जर हिंदीची आरती होत असेल, मला पूर्वी होती की नाही पण मी ज्यावेळेस दर्शनाला गेलो त्यावेळेस मराठीतच आरती होती, पण आता जर हिंदी आरती होत असेल तर मला वाटतं महाराष्ट्रातील मराठी भाषिकावर कुरघोडी करण्याचा हा प्रयत्न आहे। मराठी भाषिकांना काय करायचं ते तुम्ही करा, हम तुम्हारी सुनेंगे नहीं, तो आणि तुम्ही आमचं काय वाकडं करू शकाल, अशी यातून असा संदेश देण्याचा सरकारचा प्रयत्न मला दिसतो आहे।